नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे याबद्दल नवीन अपडेट आलेला आहे। त्याच्यामध्ये 222 रिक्त जागा आलेल्या आहेत। मागे सुद्धा त्याचं भरती अपडेट आलेलं होतं, परंतु आता 222 रिक्त जागासाठी अपडेट आलेलं आहे। त्या जागा कुठल्या आहेत, पात्रता काय असणार आहे, कामकाज काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर इतर मागास बहुजन समाज कल्याण संचालन नेमकं कामकाज काय करतं। जर ज्या शासनाच्या शिष्यवृत्ती असतात, वेगवेगळ्या सुविधा असतात मागास विद्यार्थ्यांसाठी, मागासवर्गीयांसाठी, त्याच्यावरती हे बहुजन कल्याण समाज काम करत असतं मित्रांनो। आता इथे 222 रिक्त पद असणार आहेत आणि जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे। फक्त आता काय झालेलं आहे, एक नियमावली, बिंदू नामावली तयार व्हायची बाकी आहे। म्हणजे जाहिरात ही 1 महिन्या ते 2 महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। प्रश्न विद्यार्थ्यांचे होते की याची जाहिरात कधी येणार, तर फक्त बिंदू नामावली जाहीर व्हायची तयारी आहे, बाकी सगळे इन प्रोसेस मध्ये आहे। सो जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे। आता 222 पदामध्ये रिक्त पदे किती असणार आणि ही एक्झाम कोण घेणार, जसं की एमपीएससी, पीसीएस, आयबीपी, असं काही पदे एमपीएससी कडे जाणार आहेत, काही रिक्त पदावर जागा भरल्या जाणार नाहीयेत, फक्त मंजूर पदे आहेत। काही रिक्त पदे आहेत, ते सगळीच पदे स्टेप बाय स्टेप पाहून घेणार आहेत मित्रांनो। रिक्त पदामध्ये शिक्षण अधिकाऱ्याची एक जागा आहे, ती रिक्तच आहे, ती भरली जाणार आहे। परीक्षाची एमपीएससी किंवा टीसीएस घेण्याची चान्सेस आहेत। बऱ्याच ठिकाणी फक्त मंजूर पदे येतात, रिक्त पदे भरलेले नाहीयेत, कारण की जे रिक्त आहेत त्यांचं प्रमोशन आणि मंजूर याच्यावर ते करून घेणार असतात। त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय बहुजन गट ब साठी 44 मंजूर पदे आहेत आणि रिक्त आहेत 0, म्हणजे इथे 0 रिक्त पदे आहेत, परंतु मंजूर आहेत 44। याच्यावर काही इंटरनली बढती, प्रमोशन हे होऊ शकतं किंवा हे सुद्धा भविष्यात भरू शकतात। त्याच्यानंतर लेखाधिकाऱ्याची 9 मंजूर पदे आहेत। त्याच्यानंतर सहाय्यक लेखाधिकाऱ्याची 44 मंजूर पदे आहेत। लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी याची रिस्पेक्टिव्हली 2 आणि 1 एवढे रिक्त पदे असणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर निरीक्षक गट क 89 इथे रिक्त पदे आहेत आणि ही भरली जाणार आहेत मित्रांनो। आता परीक्षा आयबीबी, टीसीएस किंवा एमपीएससी ह्याच्यावरतीच डिपेंड आहे, कोण घेत आहे त्याच्यावरती तुमचा रिझल्ट बऱ्यापैकी मॅटर करत असतो मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरं वरिष्ठ लिपिक 30 गट क ची रिक्त पदे असणार आहेत तिथं 30 वरिष्ठ लिपिक म्हणजे क्लर्क, सिनियर क्लर्कची। ओके, वाहन चालकाची असणार आहेत, म्हणजे ड्रायव्हरची 2 आणि शिपाई पदाची असणार आहेत मित्रांनो 97, म्हणजे जवळपास अराउंड 100च्या जवळपास हे पदे असणार आहेत। इथे 10वी 12वी ज्याचं अंडर ग्रॅज्युएट आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकता, फॉर्म भरू शकता, नो प्रॉब्लेम मित्रांनो। दुसरी गोष्ट 97 ही रिक्त पदे, 89 ही रिक्त पदे आणि 2 आणि 1 रिस्पेक्टिव्हली असे टोटल मिळून मित्रांनो 222 रिक्त पदे असणार आहेत। कशामध्ये, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे येथे। आता ही झाली रिक्त पदे, भरावायची पदे, हे डिटेल्स तुम्हाला सांगितले। आता नेमकं मागास बहुजन कल्याणामध्ये नेमकं योजना कुठल्या असतात ते जाणून घेणं, कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात। तर ओबीसी, व्हीजेएनटी, शिष्यवृत्ती, वसतिगृह योजना, सर्वेक्षण व माहिती या अशा प्रकारची वेगवेगळी इथे योजना राबवल्या जात असतात, ज्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी, दुर्मिळ भागातले किंवा असे जे की ह्या योजनेमध्ये बसतात विद्यार्थी मित्र, त्यांच्यासाठी मागास वर्गीय समाजासाठी या योजना असतात। त्याच्यामध्ये कामकाज सुद्धा सोयीस्कर असतं। कामकाज मग शिक्षण अधिकारी असो किंवा लेखाधिकारी असो, क्लर्क असो, शिपाई असो, एक ओव्हरव्ह्यू जर कामकाज पाहायचं झालं मित्रांनो, तर याच्यामध्ये जातीचे दाखले रेकॉर्ड ठेवणे, शिष्यवृत्ती फॉर्म तपासणे, काही नवीन शासनाची शिष्यवृत्ती योजना आली त्याच्यामध्ये फॉर्म अपडेट होत असतात, फॉर्म पडत असतात, त्या सर्व शिष्यवृत्तीची फॉर्मची तपासणी करावी लागते इथे।
व माहिती भरावी लागते. त्याच्यानंतर डेटा एंट्रीचं काम असतं. जो काही डाटा असतो शासनाचा, शिष्यवृत्ती धारकांचा, तो डाटा पूर्णपणे इथं मेंटेन करावा लागतो. त्याच्यानंतर पत्र व्यवहार असतो. ज्या योजना सर्वत्र पोहोचण्याचं काम या पत्र व्यवहाराद्वारे होत असतं. योजनांची माहिती सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचणे ह्याच बहुजन कल्याण समाज संचालनाचं काम असतं. ज्या काही शासनाच्या योजना म्हणजे कुठल्या, जसं की PGNT OBC साठी शिष्यवृत्ती असेल, किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना असेल, किंवा सर्वेक्षण व माहिती असेल, कुठल्या विविध क्षेत्रातले सर्वेक्षण करायचं असेल, माहिती डाटा कलेक्ट करायची असेल, तर त्या गोष्टींचं सर्व इथं पत्र व्यवहार होत असतो. योजनांची माहिती प्रोव्हाइड करणं हे मुख्य काम असतं मित्रांनो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरं, लाभार्थ्यांची यादी, कागदपत्रांची छाननी, योजना अंमलबजावणी. सगळ्यात महत्वाचं, योजना येते सर्वांपर्यंत माहिती पसरते, माहिती सर्वांना योजना होते, परंतु त्याची अंमलबजावणी करणं तेवढंच फार महत्वाचं आहे. कारण फक्त योजना काढून आणि योजना सर्वत्र पोहोचून उपयोग नाही, तर त्याची प्रॉपरली अंमलबजावणी झाली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. कारण की जर अंमलबजावणी झाली तरच त्या मागासवर्गीय किंवा विद्यार्थी मित्रांना किंवा मागासवर्गीय समाजाला, समाजातील प्रत्येक घटकाला ह्या अंमलबजावणी जर झाली तर त्या योजनेचा लाभ होतो, त्या योजनेचा फायदा मिळतो आणि त्याचा फायदा पूर्णपणे घेऊ शकतात. म्हणून ही अंमलबजावणी होणे खूप गरजेचे. हे सगळ्यात महत्वाचं ह्या डिपार्टमेंटचं काम असणार आहे मित्रांनो. अंमलबजावणी, योजनांची अंमलबजावणी मेन वर्क असणार आहे इथे. त्याच्यानंतर गाव पातळीवर भेटी. समटाइम्स काय होतं, योजना पोहोचतात, योजनाची अंमलबजावणी करण्यासाठी गावस्तरीय, जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्याला, म्हणजे या डिपार्टमेंट अंतर्गत जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना गाव लेवलला जाऊन तिथल्या गावचा सखोल अभ्यास करावा लागतो. समाजातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा लागतो. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी लागते, अंमलबजावणी करावी लागते आणि गाठी भेटी द्यावा लागतात. हे झालं त्यांचं दुसरं महत्वाचं काम. त्याच्यानंतर स्कूल आणि कॉलेज म्हणजे शाळा महाविद्यालयाची पडताळणी करणे खूप आवश्यक असतं. खूप साऱ्या योजना आहेत विद्यार्थी मित्रांसाठी. शालेय विद्यार्थी मित्र जे आहेत शाळेत आणि कॉलेजमध्ये, त्यांच्यासाठी वसतिगृह योजना सगळ्यात फेमस योजना आणि सर्वत्र जास्त लाभ घेणारे समाजातील घटक या योजनेमध्ये असतात, वसतिगृह. कारण काय होतं, आपल्या समाजातील घटकामध्ये बऱ्याच ठिकाणी गरिबी प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे शासन काय करतं, गरीब समाजातील घटकांना एक वसतिगृह योजना जी खूप पॉप्युलर आहे आणि त्याची अंमलबजावणी बऱ्यापैकी सर्वत्र गाव पातळीवर सुद्धा होताना दिसून येत आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही डेली वर्क रुटीन आहे, ऑफिसचे कामकाज हे ते सर्वत्र करणे. आता इथे ड्रायव्हर शिपाई पदासाठी 97 पदाची जागा आहे. तर नेमकं शिपाई पदाचं काम काय, तर तेच फाईल 1+1 एका जागेवर दुसऱ्या जागेवर शासकीय अधिकाऱ्यांना काही कामात मदत लागली तर ती मदत करणे. त्याच्यानंतर दैनंदिन जे काही कामकाज असेल ते मीटिंग, ऑफिस अरेंज, गाव पातळीच्या गाठी भेटी, दौरे याचं सगळं नियोजन थोडक्यामध्ये शिपाई जी कर्मचारी असतात त्यांच्याकडे असतं मित्रांनो. सर्व शासकीय अधिकारी मोठ्या वर्गाच्या अधिकाऱ्यांना मदत करणे शिपायाचं काम असतं. अशा प्रकारे इतर मागास बहुजन कल्याण जे डिपार्टमेंट मध्ये जे कर्मचारी असतात त्यांचं थोडक्यात कामकाज काय असतं, 222 पदासाठी रिक्त जागा असणार आहेत आणि त्याची शैक्षणिक पात्रता आपला मुद्दा असणार आहे. पुढचा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, शिपाई पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. चालक पदासाठी 2 रिक्त जागा आहेत, त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, इथे तुमचं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे जे वाहन चालक आणि शिपाई आहे याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण सुद्धा महत्वाचं असणार आहे. आणि जे तुमचं शिक्षण अधिकारी जिथे की एक रिक्त पद आहे त्याच्यामध्ये BA, BSc, BCom एनी ग्रॅज्युएशन तुमचं असणं, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला इथे सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जशीच अपडेट येईल, जाहिरात येईल, त्याचा संधीचा फायदा घ्यायचा आहे. या 222 जागेवर तुमचे एक जागा फिक्स करायची आणि आपल्या समाजातील दुर्मिळ घटकातील संपूर्ण समाजाला एकत्रित आणण्याचा आणि देशाला पुढे नेण्यासाठी या डिपार्टमेंटचं शासनाच्या खूप मोठे योगदान असतं. तेच योगदान तुमचं सिलेक्शनद्वारे तुम्ही समाजामध्ये मोठं काम करण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून 222 पदासाठी रिक्त जागाची जाहिरात लवकरच बिंदू नामावली झाली की लगेच जाहिरात आली की अपडेट तुमच्यापर्यंत. फॉर्म, एक्झाम फिनिश, सिलेक्शन आणि समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहायचं मित्रांनो. ठीक आहे, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. राम राम.